मुख्य खेळपट्टीवरती कुणाल यांचं आगमन झालंय. सातत्याचं दुसरं नाव म्हणजेच मिस्टर कुणाल किणी. आक्रमकता आणि आक्रमकतेच्या सहित ज्यानं आता सेन्सिबल क्रिकेटला 2025 आणि 26च्या कॅलेंडरमध्ये जास्तीत जास्त पसंती दिली तो कुणाल मायकोप संघाचा बॅकबोन राहिलाय. मनीषने देखील कमी वयामध्ये खूप चांगली प्रगती केली आणि तदनंतर आता आम्ही कुणाल किणी यांच्याकडे जास्तीत जास्त भर देत असतो, कारण त्या खेळाडूनं अनेक वेळा स्वतःला सिद्ध केलेलं आहे मैदानाच्या आत. जर स्वामी समर्थ मायकोप हा संघ जिंकतोय आणि फायनलचं तिकीट त्यांना मिळतंय तर संदेश पाटील महावितरणमध्ये जे कार्यरत आहेत त्यांच्या माध्यमातून आपण पाहतात 2000 रुपयाचं कॅश प्राईज. धीरज भोईर नाविन्यपूर्ण विवाह बंधनात ते अडकलेत, त्यांचं देखील पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन. जाऊया मॅचकडे. गोलंदाज तयार. 5 षटकांचा सामना आणि या मॅचला इथून सुरुवात होताना पहिलं षटक रेहान. जर कुणाल किनीने सलग 3 बॉलमध्ये 3 चौकार मारले तर अमोल भोईर एबी आई भवानी दनसर संघाचा ओपनिंग पेअरचा फलंदाज ज्याच्याकडनं आपण पाहतात 1000 रुपये. 1000. आता इथून कुणाल हॅट्रिक चौकार मारेल की मग सेन्सिबल क्रिकेटनं सुरुवात करेल. गोलंदाजी मार्कवरती रेहान तयार. पहिल्याच बॉलवरती आपण पाहतात नरम हाताने बॉलला खेळलं, सिंगल मिळाली आणि या सिंगलनं स्कोर कार्डचा श्री गणेशा झाला. एका धावेनं आता या सेमीफायनलच्या मॅचचा आगाज होतोय. पंचांच्या भूमिकेत रितेश राऊत, एका बाजूला अल्पेश घरत, एका बाजूला योगेश घरत. 1 बॉलचा खेळ झालाय. 1 बॉलचा खेळ संपल्यानंतर 1 डाव अशी स्थिती पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना श्री स्वामी समर्थ मायकोप. पहिलाच बॉल सिंगल. या सिंगलच्या साह्याने स्कोर कार्डला सुरुवात होते. आता राईट हँड ओव्हर दी स्टम्प्सने दाखल झालेत. इथे देखील आपण पाहतायत खूप चांगल्या पद्धतीनं स्टीअर केलं जिथे सिंगल मिळाली आणि या सिंगलच्या साह्यानं आमचा हा चेंडू मात्र आपल्याला पाहायला मिळाला आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी. आज अंतिम रजनीमध्ये अनेक प्रेक्षकांनी वेळात वेळ काढला आणि या स्पर्धेकडे ज्यांनी निश्चित स्वरूपात कारखान्याचं मैदान गाठलं. 50,000 प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक 25,000, तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 5,000 आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक हे 5,000. मॅन ऑफ द सिरीज सायकल या स्पर्धेमध्ये आज अंडरआर्म क्रिकेटला सुखाचे दिवस मी कालच्या दिवसापासून उल्लेख करत असतो, कारण या अंडरआर्म क्रिकेटनं भरपूर प्रगती केली. मीत यांनी जर 3 चौकार ठोकले तर अमोल भोईर यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. मायकोप जिंकले संदेश यांच्याकडे 5,000 रुपये आणि अमोल भोईर यांच्याकडून 1,000 रुपये. आणि मायकोप संघ जर जिंकतोय तर आता शेअर मार्केट वाढलं. संदेश पाटील 2,000 वरती होते, ते संदेश पाटील आता 5,000 वरती गेले आणि अमोल भोईर यांच्याकडनं आपण पाहतायत इथे 1,000 रुपये आलेले आहेत मायकोप या संघाकरिता. 3 बॉलचा खेळ झाला आणि 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर 3 धावा जीवाच्या आकांतेनं इथे सिंगल रन परिपूर्ण केले आणि तदनंतर कुणाल ज्या वेळेला बॅट ग्राउंड झाल्यानंतर सेफ झोनमध्ये पोहोचल्यानंतर पुन्हा एकदा स्वतःला थोडंसं ॲग्रेशनमध्ये बघायला मिळाले की ही रन नव्हती तरी देखील मी रन घेण्याचा प्रयत्न केला. एकदा डिसिजन क्रिकेटच्या मैदानात खेळपट्टीवरती घेतले की मग त्यांना बदलायला वेळ नसतो आणि तेच पाहायला मिळालं. एका बाजूला मी त्यात एका बाजूला कुणाल किणी आहेत. श्री स्वामी समर्थ मायकोप विपक्षात सामना रंगतोय तो म्हणजेच पॅराडाईज. गोलंदाज तयार होतील. बॅटची कट. इथे काय घडलंय? बॅटची कट नसेल तर ते निश्चित स्वरूपात आपण पाहतायत तीन बॉलचा खेळ झालाय म्हणजे इथे आपण पाहतात 4 बॉलचा खेळ झाला. ऑल राईट. हा बॉल इथून डॉट बॉल आहे का योगेश घेरत? ऑल राईट. 4 बॉलचा खेळ संपला आणि 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या फलकावरती 3. प्रिन्स यादव मॅन फ्रॉम बोईसर यांच्याकडनं मायकोप संघ जर या मॅचमध्ये जिंकतोय तर त्यांच्याकरिता संपूर्ण 10 खेळाडूंकरिता इनर आहेत आणि ते इनर त्यांना तिथून प्रिन्स यादव पुरस्कृत करतील. त्यांचा देखील इथून मेसेज आलेला आहे की मायकोप संघाने जर आज सामना जिंकला तर प्रिन्स यादव यांच्याकडनं इनर आहेत. गोलंदाज तयार. इथे देखील फटका खेळण्याचा प्रयत्न होता, सिंगल मात्र मिळते. या सिंगलच्या साह्याने 5 बॉलचा खेळ संपला. 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर 4 रन अशी स्थिती बिनबाद आहे. जमेची बाजू काय आहे तर ती बिनबाद आहेत. मायकोपकडे मात्र फलंदाजीचा युनिट अगदी खोल आहे आणि ते फलंदाज
एका बाजूला मीत, एका बाजूला कुणाल. गोलंदाजी ट्रॅकवरती रेहान राऊंड डिस्टन्सनं आलेत कुणालसाठी. पुढचा बॉल फटका तर जरूर खेळला. बिटवीन द गॅप बॉल चाललाय सीमा रेषा पार. आउटफील्डला फाडत भेदत साई दत्त धनसार चषक चौकार. आता मायखोप संघासाठी भरपूर प्रेम वाढत चाललंय. बाबू भैर म्हणजेच अर्थात आपण पाहतात न्यू प्रभात मंडप अँड डेकोरेटर्सचे प्रॉपरायटर जितेश भोईर बाबू जर मायखोप संघ फायनल मारते तर त्यांना 1000 रुपयाचा कॅश प्राईज, अमोल भोईर यांच्याकडनं 1000 रुपयाचा कॅश प्राईज आणि तदनंतर संदेश पाटील यांच्याकडनं देखील आपण पाहतायत हा सामना जिंकला तर 5000 रुपयाचा कॅश प्राईज. फायनलसाठी नाही तर या सामन्यासाठी हे प्रेम आहे. एका बाजूला पॅराडाईज, एका बाजूला मायखोप. मी म्हटलं ना की ज्या वेळेला मायखोप आणि पॅराडाईज समोरासमोर येतात त्यावेळेला यूट्यूबचे व्ह्यूवर्स वाढतात, कारण या मॅचमध्ये क्वालिटी बघायला मिळतं आणि आमच्या लाडक्या प्रेक्षकांना क्वालिटीचे सामनेच बघायला आवडतात. धनसार नगरीमध्ये सलग 3 रजनींमध्ये जबरदस्त क्रिकेट, अफलातून क्रिकेट आपण आजमावलं आणि अगदी शेवटच्या रजनीत ही स्पर्धा आता येऊन पोहोचली. सेमीफायनलचा पहिला मॅच. बाळा आलेत. बाळाचा पहिलाच बॉल बिटवीन द गॅप बॉलला फेकून दिलाय ऑन साइडला. मिड विकेटला क्लिअर करत असताना सीमा रेषा पार 4. चांगली बॅटिंग. एका बाजूला पॅराडाईज संघ असताना मीच सांगतात की माझं वय फक्त 14 ते 15 असेल, खेळण्याचे इरादे नाही. इथून समोर कोणीही असू दे, एक अनुभवी गोलंदाज आहेत त्याच्या विपक्षात. चांगली बॅटिंग. इथे व्हाईट बॉल येतोय. मागच्या चौकाराचे दडपण आहे की काय, या सगळ्या गोष्टी इथे पाहायला मिळतात. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 13 वरती. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली. दुसऱ्या षटकात विशाल आले. पॅराडाईज बोईसर संघाकडनं एक एक्सपिरियन्स खेळाडू म्हणून त्यांच्याकडे पाहिलेलं आहे आणि तोच विशाल. व्हाईट बॉल. या व्हाईट बॉलनं स्कोर काढला. आता धावसंख्या आकार घेईल आणि जाऊन पोहोचेल 14 वरती. 14 रन्स, 14 धावा धावफलकावरती आहेत. एका चौकारानंतर सलग 2 बॉल वाईट, म्हणजेच आपण पाहतात एका बॉलवरती 6 रन वसूल झाल्या. इथे देखील आपण पाहतात सॉफ्ट हँडनं फटका तर जरूर खेळला. मायखोपचे प्रेक्षक, धनसारचे प्रेक्षक सध्या या मायखोप संघाकरिता भरपूर प्रेम दाखवत असताना एका बाजूला मनीष भोईर आहे अजून आत्तापर्यंत डगआउटमध्ये. या मॅचमध्ये निश्चित स्वरूपात मनीषची बॅट बोलणं तेवढंच गरजेचं राहतं आणि ज्या वेळेला पॅराडाईज बोईसरमधून जब्बीरचा देखील एक रोल तेवढाच महत्त्वाचा राहतो. गोलंदाज तयार होतील. पुन्हा एकदा विशाल. व्हाईट बॉल. सलगचा या षटकात 3रा. करावं तर करावं काय. जे गोलंदाज ज्यांच्याकडनं अपेक्षा आहेत त्याच गोलंदाजाकडनं आता खऱ्या अर्थानं चुकीचं काहीतरी घडतंय. आता या मॅचला थोडंसं स्लो करण्याचा प्रयत्न आहे, जिथे पॅराडाईज बोईसर संघ आता एकत्रित एक गेम प्लॅनिंग करतील आणि जे 3 बॉल वाईड आलेत त्याच्यावरती विचार विनिमय चर्चा होणार. 2 बॉलचा खेळ संपला. 2 बॉलचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या 16. या मॅचमध्ये जर कुणाल किणी नाबाद राहिले तर प्रिन्स यादव बोईसर यांच्याकडनं 70-70चं टी शर्ट आहे कुणालसाठी. आता इथून पाहतायत कुणाल नाबाद जर गेला तर निश्चित स्वरूपात त्याच्यासाठी हे कॅश प्राईज आहे. ऑन साईडला फटका खेळलाय. जेंटल पुशच्या साह्यानं शॉर्ट स्क्वेअर लेगमधनं सिंगल परिपूर्ण होईल आणि 17 धावा. 17 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 17 धावा या धावफलकावरती आहेत. 3 बॉलचा खेळ झालाय. आजच्या रजनीतला सेमीफायनलचा हा पहिला सामना. खूप चांगलं क्रिकेट. या षटकात धावा आलेल्या आहेत ह्याची जाणीव आहे दोन्ही फलंदाजांना आणि ज्या अनुषंगाने या सिंगल डबल खेळाला आता सध्या प्राधान्य देत आहेत. कुणाल किणी बिनबाद राहिले या मॅचमध्ये तर प्रिन्स यादव बोईसर यांच्याकडनं 70-70चं ब्रँडेड टी शर्ट कुणालसाठी आलेलं आहे. 4 बॉलचा खेळ संपला. 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर 18 रन. आपण ओम साई स्पोर्ट्स समवेत जोडलो आहोत. सध्या आमच्या डाव्या हातावरती स्ट्रीम ऑपरेट करत असताना धनसारचा ब्रँड अर्थात हर्षद घरत. फटका इथे देखील खेळलाय. जब्बीरचं क्षेत्ररक्षण. खऱ्या अर्थानं खूप चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालं. ॲक्शन रिप्ले बघायला आवडेल आणि तो ॲक्शन रिप्ले साई दत्त धनसार चषकामध्ये ओम साई स्पोर्ट्स आपल्यासमोर घेऊन येईल. काय जंप मारली. ॲक्शन रिप्ले आपण पाहताय जिथे विशाल बाळा हे गोलंदाजी मार्कवरती होते. फटका खूप चांगला खेळला कुणालनं आणि त्यावेळेला उडता हुआ जब्बीर. अंडरआर्म क्रिकेटमध्ये अनेक वेळा महत्त्वाच्या मॅचमध्ये जब्बीरनं चांगलं क्षेत्ररक्षण करताना पाहिलेलं आहे. 5 बॉलचा खेळ संपला आणि 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर 19 धावा
ह्या धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल या षटकातला मीत आहेत. स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा गोलंदाज तयार. या वळला फटका खेळला मीतच्या बॅटमधनं चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4. वेलकम बॅक पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, मायबाप प्रेक्षक वर्गांचं आणि मुख्य व्यासपीठावरती जे आमचे मान्यवर आहेत त्यांचं हृदय अंतःकरणापासून सहर्ष हार्दिक स्वागत. वेळेचा विचार केला तर आता 11:15 झालेत आणि सेमीफायनलच्या मॅचचा रंग इथे वाढत चाललेत. प्रेक्षक एन्जॉय करतात या मॅचला. एका बाजूला स्वामी समर्थ मायकोपे, एका बाजूला पॅराडाईज कुणाल किणी या मॅचला आता संपूर्णपणे स्वतःच्या अंगावरती घेऊन चाललेत. तर एका बाजूला पॅराडाईज बोईसर या संघासाठी आता विकेटची जी भूक लागली ती मिटवावी लागेल. अदरवाईज हा धावसंख्येचा जो ग्राफ आहे उंचावताना आपल्याला पाहायला मिळतोय, तो धावसंख्येचा ग्राफ उंचवायचा नसेल तर तुम्हाला इथे विकेट फॅक्टर ही भूमिका महत्त्वाची आहे. काळानुसार परिवर्तन करणं ही काळाची गरज. त्या अनुषंगानं या मॅचमध्ये आता या जोडीला तोडण्याची गरज. एका बाजूला कुणालनं शांत क्रिकेट दाखवलं, 5 बॉलमध्ये 8 केल्या, तर मीतनं 7 बॉलमध्ये 12 धावांची एक चांगली भरीव कामगिरी केली, ज्यामध्ये मागच्या षटकात व्हाईट बॉल देखील आले. गोलंदाज रेहान संघाचा महत्त्वाचा प्रमुख गोलंदाज. अगदी कमी कालावधीमध्ये पॅराडाईज बोईसर या संघामध्ये वर्णी लागणं तेवढंसं सोपं नसतं आणि ते रेहाननं मागच्या 3 ते 4 वर्षात स्वतःला एक आपला नंबर बनवून ठेवलाय गोलंदाजीच्या माध्यमात. या वेळेला कुणाल बॅक टू द डगआउट, गॉन. मैदानाच्या आतमध्ये मायखोपचा मन्या अर्थात मनीष भोईर दाखल झालेत. अंडररन क्रिकेट परिपटलावरती तंत्रशुद्ध फलंदाजांच्या लिस्टमध्ये ज्याचं नाव शुमार आहे आणि तोच मनीष भोईर सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल. कॅप उतरवले मन्यानं. येणाऱ्या काळात मनीषचा हा सामना अत्यंत महत्त्वाचा राहील. 23ला पहिला धक्का कुणाल किणी, एक इन फॉर्म बॅटर, सध्या बाद झालाय. मीत आणि मनीषवरती आता संपूर्णपणे दारोमदार राहील श्री स्वामी समर्थ मायखोप या संघाची. संयम आणि आत्मविश्वास या दोन्ही गोष्टींवरती आता मनीषला उभं राहावं लागेल. एक्सपिरियन्स भरपूर आहे या अंडरम क्रिकेटचा. अनुभव हाच खरा तुमचा शिक्षक. एक्सपिरियन्स इज अ गुड टीचर. आणि आता तो एक्सपिरियन्स घेत मनीष भोईर मैदानाच्या आतमध्ये कुठल्या पद्धतीने कामगिरी करेल. पुढचा बॉल मन्यासाठी. पहिलाच बॉल मनीषनं फक्त बॅटवरती त्या बॉलला घेतलं. सिंगल मिळाली. सिंगलच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचली 24. तिसरं षटक चालू आहे. बॉलचा खेळ झालाय 2. एक गडी बाद जरूर झाला. सेमीफायनलचा थरार आपण आजमावत आहे, जिथे मायकोप विपक्षात पॅराडाईज बोईसर. एक कडवा संघर्ष, अनेक आणि जुनी रायव्हलरी आपल्याला पाहायला मिळते. क्वालिटी मॅच. साई दत्त धनसार चषकाचे यूट्यूब व्ह्यूवर्स आता वाढू लागलेत. कुणाल बाद झाल्यानंतर बोईसरमधनं व्ह्यूवर जास्त झाले, मायकोपमधले व्ह्यूवर थोडेसे कमी झाले. परंतु आता मनीष आहे, मनीषच्या साथीनं मीत आहे, ज्या मीतनं खूप चांगल्या पद्धतीने क्रिकेट मागील 2 ते 3 टुर्नामेंट अक्षरशः गाजवल्या. आणि मीत या नावाची चर्चा पालघर बॉक्स क्रिकेट असोसिएशनमध्ये व्हायला लागली. तुम्हाला सहज कोणीही प्रसिद्धी देणार नाही, तुम्ही आधी स्वतःला सिद्ध करा, तदनंतर प्रसिद्धी जग करण्यासाठी संपूर्णपणे आहेच. ज्या अनुषंगानं मीतनं चांगलं क्रिकेट दाखवलं. पुढील बॉल सेन्सिबल क्रिकेट. कुणाल बाद झाल्यानंतर धावसंख्येचा जो ग्राफ आहे तो आता हळूहळू करत का होईना परंतु पुढे नेण्याचं काम करतात. प्रत्येक बॉलला रन बॉल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. 4 बॉलचा खेळ संपला. 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर 26 रन अशी स्थिती बॅटिंग करत असताना प्रथमतः श्री स्वामी समर्थ मायखोप ए हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. उर्वरित 2 बॉल आहेत. षटक क्रमांक 3 रेहानला आपण पाहताय. एक युवा गोलंदाज खेळपट्टीवरती अचूक टप्पे हाताळण्याचं ज्याच्याकडे अस्त्र आहे, ब्रह्मास्त्र आहे. इथे देखील आपण पाहतात फटका तर खेळला. सिंगल मिळते, जिथे विशाल बाळा वेगानं पुढे आला होता. धावसंख्या जाऊन पोहोचेल 27-27. 27 धावा धावफलकावरती. सेमीफायनल क्रमांक 1चा हा सामना. यानंतर साई दत्त धनसार ए विपक्षात साई गणेश सातपाडी ए.
दोन्ही कॅप्टन इनिंग्स ब्रेकमध्ये आमच्याशी जोडतील टॉस करिता. आणि एका बाजूला घरचा संघ, याच मैदानात जे खेळाडू रोजच्या सत्रामध्ये रात्रीच्या सत्रामध्ये प्रॅक्टिस करतात तेच खेळाडू साई दत्त धनसार या संघाकडनं बघायला मिळतील. तर एका बाजूला साई गणेश सातपाडी, जिथे दिवेश पाटीलचा प्रचंड भन्नाट फॉर्म राहिलेला आहे या अंडरआर्म टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती. 2025 आणि 26 या कॅलेंडरवरती अक्षरशः दिवेश पाटील हे नाव नाही तर हे ब्रँड झालं. सातपाडीचा एक दिग्गज फलंदाज. 3 षटकांचा खेळ संपला, 28 धावा धावफलकावरती. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया रिफ्रेशमेंट करणारं एक सुमधुर गीत. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण बघत आहात साई दत्त धनसर चषकाची अंतिम रात्र आणि त्या अंतिम रात्रीमध्ये सामना चालू आहे पहिला सेमीफायनलचा. एका बाजूला श्री स्वामी समर्थ मायकोपे आणि त्यांच्या विपक्षात संघ उभा आहे तो म्हणजेच पॅराडाईज बोईसर. गोलंदाजी मार्कवरती जब्बीर आणि एका बाजूला मायकोपचा मन्या दाखल झाले. ती चांगली मॅच बघायला मिळेल. मनीष आणि जब्बीर ही एक चांगली मॅच. अनेक वेळा हे बॅटल देखील चांगलं रंगताना पाहायला मिळालंय. 28-3 षटकांचा खेळ संपला. 10ची एक लीड आहे. गोलंदाज तयार. जब्बीर आणि राऊंड स्टम्प्सनं एका बाजूला मनीष तयार आहेत. या वेळेला इथे आपण पाहतायत मनीष भोईरनं गुडगा वाकवला आणि दाखवून दिला हा मनीषचा पेटन स्ट्रोक. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 4. हाय व्होल्टेज मॅच. चित्तथरारक, रोमहर्षक, अंगावरती काटे येतील असा सामना. पॅराडाईज विपक्षात श्री स्वामी समर्थ मायकोप या दोन संघांमधली ही लढत सेमीफायनलची. इथून जो जिंकणार तो प्रथम क्रमांकाच्या मॅचसाठी म्हणजेच फायनल मॅचसाठी क्वालिफाय होणार. पुढचा बॉल. या वेळेला मनीषनं सलग 2 बॉलमध्ये 2 चौकार. क्या बात आहे मन्या. हे क्रिकेट आहे. हे क्रिकेट आहे आणि क्रिकेटवरचं प्रेम करणारे आमचे लाडके प्रेक्षक आहेत. चांगला मॅच, चांगल्या फटक्याची प्रशंसा होते. जिथे चांगलं क्रिकेट बघायला मिळेल तिथे धनसारकर तुम्हाला प्रेम देतील, यामध्ये तीळ मात्र शंका नाही. इथे आपण पाहतायत सलग 2 बॉलमध्ये 2 चौकार. आता जी गॉसिप होत आहे त्याचं कारण राहिलेत मनीष भोईर मन्या. 2 बॉलमध्ये 2 चौकार. 10वा खेळाडू देखील चार्ज झालाय आणि आपल्या संघाचं हित मांडण्याकरिता जो जो खेळाडू होतो त्याला प्रत्येकाला वाटतं नाही की आमचे खेळाडू आहेत त्यांनी चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे. आणि सध्या त्यांचे शब्द कानावर घेतात की काय. सलग 2 बॉलमध्ये 2 चौकार आलेत. 36 धावा 36ला 1 अशी स्थिती. पॅराडाईज बोईसर संघाकडनं पुनरागमन होईल का हाही प्रश्न तेवढाच महत्त्वाचा. परंतु मनीष आणि मनीषच्या साथीने मीद या दोन्ही फलंदाजांनी सध्या मोर्चा सांभाळलाय. छत्तीस धावा धावफलकावरती आणि इथे आपण पाहू शकाल एक गडी बाद झाल्यानंतर 36 लॉस ऑफ 1. प्रत्येक प्रेक्षक जिथे जागा मिळेल तिथून या मॅचचा आनंद घेतोय. पापणी देखील इथे तिथे होत नाही. ही क्वालिटी आहे पॅराडाईज विपक्षात मायकोपची. सगळे प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात आणि जिथून आपण पाहू शकता या मॅचचा आता क्रेज वाढत चाललाय. 2 कॅमेऱ्याने ही स्पर्धा आज कव्हर होत आहे. यूट्यूब ही संकल्पना आली आणि तदनंतर क्रिकेटची पारदर्शकता वाढली. 14 फेब्रुवारी 2005 यूट्यूब ही संकल्पना आकलनात आली आणि तदनंतर टेनिस बॉल क्रिकेटची पारदर्शकता वाढली. आज अंडरआर्म क्रिकेटमध्ये देखील आपण 2 कॅमेऱ्यानं यूट्यूब लाईव्हमुळे क्रिकेट भरपूर पुढे गेलं. इथून मागील 25 ते 20 वर्ष अशा पद्धतीचं क्रिकेट नव्हतं. आज या क्रिकेटला सुखाचे दिवस आणि यूट्यूबनं हे अंडरआर्म क्रिकेट आहे
ते देखील भरपूर प्रसिद्ध झालं या पालघरचं. षटक क्रमांक चौथ्या षटकात 36 धावा आतापर्यंत. एक धक्का. श्री स्वामी समर्थ मायकोप पुन्हा एकदा तयार. चांगलं क्रिकेट. मागील 2 बॉलमध्ये 2 चौकार खेळल्यानंतर आता मनीषनं सांगितलं की या षटकातलं जे आमचं कॅल्क्युलेशन आहे ते बरोबर चाललंय. त्या अनुषंगाने आपण पाहता 37 रन्स, 37 धावा धावफलकावरती. अनेक वर्षाचा प्रदीर्घ कालावधी ज्यांनी क्रिकेट गाजवलं तो मन्या एका बाजूला एका युवा सोबत मैदानाच्या आतमध्ये आहे. जर सामना मायकोप संघ जिंकतोय तर संदेश पाटील यांच्याकडनं 5,000 रुपये. तदनंतर जितेश भोईर बाबू यांच्याकडनं 1,000 रुपये. अमोल भोईर यांच्याकडनं आपण पाहतात 1,000 रुपये. अमोल भोईर म्हटलं की MSCB ईस्ट सेक्शन साहेब कोण आहेत माहिती नाही, फक्त अमोल भोईर हे नाव प्रत्येकाच्या मुखात असतं आणि तेच अमोल भोईर आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज तयार. इथे देखील आपण पाहतात फटका खेळलाय, चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4. धावा, 42 रन्स. फटका खेळल्यानंतर आत्मविश्वास आहे, इगे आणि हा ग्रामीण शब्द आहे. त्याच्या वेळेला आमचे शुभम भोईर देखील फटके खेळतात, आम्हाला नेहमी तसं ऐकवतात. आणि इगे हा आता ग्रामीण शब्द सध्या चर्चेत आलाय मनाच्या मुखातून. ग्रेंटिंग साऊंड. 42 धावा. शेवटचा बॉल बाकी आहे या षटकात. धावांची लयलूट, धावा खोऱ्यानं वाढल्या. जिथे 14 धावा आल्यात. पुढचा बॉल या वेळेला आपण पाहतात इथे जब्बीरच्या विपक्षात आक्रमण, मारामारी, हाणामारी, इबट. चेंडू सीमारेषेच्या पार. 4. स्कोर सांगतो 46. बजाव. उत्तम वेग आणि चांगला टप्पा. इथे नो बॉल आलाय. आता या नो बॉल न धावसंख्या जाऊन पोहोचल्या त्या म्हणजेच 48 रन्स. नो बॉल आणि नो बॉल ना आता धावसंख्या 48 पर्यंत पोहोचली. या षटकातील पुढील बॉल या वेळेला फुलर लेनचा बॉल होता आणि जिथे फटका खेळण्याचा प्रयत्न मनीष यांचा. आता 49 रन, 50 धावेसाठी फक्त 1 धाव दूर श्री स्वामी समर्थ मायकोप हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. कसं क्रिकेट असतं. 1 बॉल 4 पाहिजे होते. अल्लाळीनं अगदी हातातला सामना घालवला आणि आता सेमी फायनलच्या दिवशी, सुपर 8च्या दिवशी मायकोपनं एवढी तयारी केली की आता चुका नाही. जी चूक झाली ती चूक विसरून नाविन्यानं सुरुवात करत असताना मैदानाच्या आत अफलातून क्रिकेट. गोलंदाज तयार. षटकातील पुढील बॉल. सेन्सिबल क्रिकेट. क्या बात आहे मिथ. मिथचं देखील कौतुक करावं तेवढं कमी आहे. 50 फॉर मायकोप. 50 धावा. ज्या 50 धावा आता परिपूर्ण होत आहेत. 50 धावा धावफलकावरती. 1 गडी बाद. मैदानाच्या चहूबाजूला प्रेक्षक आणि हे प्रेक्षक आमच्या स्पर्धेचे केंद्रबिंदू आहेत, ज्यांनी खऱ्या अर्थानं 3 रात्रींमध्ये या स्पर्धेला भरपूर प्रेम दिलं. त्या सगळ्यांचे आम्ही ऋणी आहोत. साई दत्त धनसार चषकाची शोभा वाढवली. उर्वरित 4 बॉलचा खेळ बाकी. इथे देखील फटका तर खेळलाय जरूर आणि इथे आपण पाहतायत भगवान देताय तो छप्पर फाडके. आणि इथे आपण पाहतायत आता चहू बाजूने
धावा येत आहेत, धावा खोऱ्याने वाढतायत, टाळ्या वाजतायत, शिट्ट्या वाजतायत. जे प्रेक्षक खुर्चीत बसले होते ते प्रेक्षक उभे झाले, जे प्रेक्षक उभे होते ते चालायला लागले, जे चालत होते ते धावायला लागले. आणि इथे आपण पाहतायत आता धावांचा वेग वाढत चाललाय. नो बॉलसाठी काय घडलंय पंच अल्पेश घरत, रिव्ह्यू तुम्ही घेताय का? ऑल राईट, पंचांचा रिव्ह्यू असेल नो बॉल चेक करण्याकरिता. हा क्रिकेट आहे, या क्रिकेटच्या खेळामध्ये या सगळ्या गोष्टी असतात. मायखोपचे पाठीराखे आपल्याला पाहायला मिळतात, धनसारमधनं त्यांना प्रेम मिळतं. ते संपूर्ण केतन म्हात्रे धनसारचा अर्थात बंटी, अंडरमचा ओव्हरमचा धवल पाटील आहे. जाऊया मॅचकडे. रोलिंग रोलिंग रोलिंग, यस इट्स अ थर्ड डिलिव्हरी. चेंडू बराचसा पुढे आहे. योगेश गरत यांची नजर अगदी घारीची आहे. अनेक वर्ष त्यांनी या टेनिस बॉल क्रिकेटला स्वतः खेळलेले आहेत. त्यांनी तिथे सांगितलं की तो चेंडू पुढे असणार आणि खऱ्या अर्थानं तो चेंडू पुढेच राहिला. आता धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजे 54 वरती. 3 बॉलचा खेळ बाकी. काय सामना रंगलाय, अप्रतिम. या वेळेला मनीष भोईरच्या बॅट मधनं, तुम्ही मनीष भोईरला कधी या रूपात पाहिलं नसेल. सातत्यानं कूल अँड काम असा खेळाडू, परंतु या मॅच मध्ये आता हाणामारी, मारामारी, फोडाफोडी, जबरदस्त जबरदस्त क्रिकेट ऑन स्क्रीन म्हणायला पाहतात. मायकोपचा टायगर 11 बॉल मध्ये 29 रन ज्याने बॅटमधनं आल्या. खूप चांगलं क्रिकेट, खूप चांगलं क्रिकेट. अठ्ठावन्न धावा धावफलकावरती, 1 गडी बाद. काय सामन्याला चालवलं पुढे मन्यानं. ज्या वेळेला आले पंचांकडे कॅप दिली, रितेश राऊत हे फक्त आता बॅटिंग पाहत राहिले. ट्रिमॅन्डस बॅटिंग, 58 धावा. प्रवीण पाटील देखील मायकोप संघाला चीअर्स करतायत आणि निश्चित स्वरूपात एक जुने जाणते तेही खेळाडू आहेत. या वेळेला आपण पाहतायत नो बॉल. आता बघता बघता धावसंख्या फलकावरती 60 धावा धावफलकावरती लागल्या. चेंडूंचा खेळ तपासून पाहिला तर आतापर्यंत जर तपासून आपण पाहिल्या तर 4 बॉलचा खेळ झालाय. म्हणजेच येणारे 2 चेंडू मन्या शेवटच्या बॉलवरती स्ट्रायकिंग एंडला आला तर तिथे देखील धावा खोऱ्यानं वाढू शकतात. परंतु मीतचं कौतुक करावं लागेल ज्या मीतनं शेवटपर्यंत साथ दिली. 5 षटकांचं क्रिकेट अगदी शिकण्यासारखं या खेळाडूकडनं. गोलंदाज तोशीर, चांगलं क्रिकेट. सिंगल डबल क्रिकेटची लाईफलाईन, मुंबईची लाईफलाईन लोकल आणि क्रिकेटची लाईफलाईन सिंगल डबल. या खेळाला सध्या ज्यानं प्राधान्य दिलं तो मीत आपल्याला पाहायला मिळतोय. 61 61 रन, 61 धावा. अगदी शेवटचा बॉल. साई दत्त धनसार विपक्षात सामना आहे तो म्हणजेच साई गणेश सातपाटी ए या दिवेश पाटील एका बाजूला, केवल राऊत, हे 2 कर्णधार जोडले जातील. फटका तर खेळलाय जरूर. मनीष वेगानं पोहोचतायत. बॅट ग्राउंड केली आणि तत्पूर्वी सिंगल परिपूर्ण झाली. धावसंख्या 62, 63 धाव्यांची गरज या टॉससाठी. चला नेक्स्ट मॅच एका साई दत्त धनसार ए संघ नायकाचं साईगरी सातपाटी ए संघ. दोन्ही संघाची घरदार विसरली. या आपण टॉस बॉक्सवर टॉस उडवण्याकरिता कुंदन सरांना विनंती. या आपण टॉस उडवण्याकरिता. चला कुंदन सर या आपण टॉस उडवण्याकरिता. सायगरी सातपाटी संघ आपला कर्णधार पाठवायचा आहे. चला दिवेश सायदन सर ए संघ केवळ या. चला लवकर चला पटापट कॉईन उडवून घ्यायचा आहे, टॉस उडवून घ्यायचा आहे. ठीक आहे, कॉल असेल सायगरी सातपाटी असंघाचा. काटा इज कॉल, टेल इज कॉल.
काटा यस. कुदन सर या आपण मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. टॉस विन होत आहे अर्थात साई गणेश सातपाडे असंख्य. निर्णय काय असणार आपला? फील्ड फर्स्ट. फील्ड फर्स्ट. किती धावा रोखण्याचा प्रयत्न करणार? आम्ही कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. तुम्हाला बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅचसाठी. तर केवळ आपण जिंकल्याचा काय घेण्याचा प्रयत्न असता? आम्ही पण नक्कीच गोलंदाजी स्वीकारली असती. आपल्या मनात विरुद्ध झालाय. किती धावा बनवायचा प्रयत्न करणार? जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. तुम्हाला देखील बेस्ट ऑफ लक. बोलूया मायक्रोफोनवर उत्कर्ष पाटील. तर मैदानामध्ये बोलात एका सेला श्री स्वामी समर्थ मायकोप असंघ आणि एका सेला पॅराडाईज संघ. बोलूया ऑटो कॉम बॉक्स उत्कर्ष पाटील. थँक्यू सो मच. जब्बीर आलाय बॅटिंग करण्याकरिता. पहिलाच बॉल जब्बीरचा केलाय स्टॉप. टाळ्यांचा कडकडाट, शिट्ट्यांचा आवाज आणि एका बाजूला मायकोप एका बाजूला पॅराडाईज. जब्बीर आहे मैदानाच्या आतमध्ये. इथे देखील फटका तर खेळला जरूर बिटवीन द गॅप. सीमारेषेच्या बाहेर 4. मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला पॅराडाईज बोईसर, एका बाजूला श्री स्वामी समर्थ मायकोप. प्रेक्षकांनी मात्र अलोट गर्दी या मैदानाकडे केली. इथे देखील फटका खेळलाय आणि आपण पाहतायत चांगलं क्षेत्ररक्षण जिथे आपल्याला पाहायला मिळाले. जीत मित यांचे लहान बंधू जीत. तब्बल क्षेत्ररक्षणामुळे जागा या संघामध्ये ज्यांनी स्वतःची केली. 4 बॉल आणि 4 बॉलमध्ये 8 धावा. जब्बीर मैदानाच्या आतमध्ये आहेत. या वेळेला आपण पाहतायत 4 खेळाडूंच्या मधोमध फटका शोधून काढला जब्बीरनं आणि या षटकातील तिसरा चौकार. 4 धावा. पाच बॉलचा खेळ संपतोय आणि 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर 12 रन. इथे देखील आपण पाहतायत फटका तर खेळला आणि पहिल्या षटकात एका बाजूला आता जब्बीरची बॅट बोलायला लागली. बिगेश यांच्या विपक्षात आक्रमण. जब्बीर खान हे नाव नाही तर तो ब्रँड आहे आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त बॅटिंग. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 16 धावा या धावफलकावरती आहेत. उर्वरित आता चेंडू आहेत 24 आणि 24 बॉलमध्ये रन करायचे आहेत. जे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजेच 47. 24 बॉल 47 ची गरज. 47 ची गरज 24 बॉल. समर्थ बटर सध्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती. नेक्स्ट मॅचचा टॉस देखील झाला जिथे साई दत्त धनसार संघ घरच्या मैदानात बॅटिंग करताना पाहायला मिळेल आणि एका बाजूला साई गणेश सातपाडीय दिवेश पाटील आणि टीम जिथे आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच गोलंदाजी करत असताना समर्थ आलेत गोलंदाजी मार्क वरती. बटर या नावानं भरपूर प्रेम त्यांना मिळालं. डाव्या हाताचा एक चांगला गोलंदाज. लेफ्ट आर्म राऊंड डिस्टम्स. बॅटची कड होती. आदू थोडेसे रेडी नव्हते आणि तदनंतर आपण पाहतायत हा सिंगल मात्र पाहायला मिळाली. धावसंख्या 17. 17 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. आता जब्बीर स्ट्रायकिंग एंडला. प्रत्येकाचं लक्ष वेधून घेणारा सामना. यूट्यूब लाईव्हला जे सामने पाहत असतील कुणाचं जेवून झालं असेल ते हात धुवायला देखील उठले नाही टीव्ही समोरून. हा सामना त्या पद्धतीचा राहिलाय. पुढचा बॉल यावेळेला फटका तर खेळला. आता निश्चित स्वरूपात बिगेशने त्या बॉलला फील्ड केलं. डॉट बॉल येतोय.
चांगली गोलंदाजी. ऑफ साईडला मीत कुणाल, तदनंतर एक क्षेत्ररक्षक जो आहे समोर. इथे देखील चांगलं क्षेत्ररक्षण. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये फुलर लेनचा बॉल होता, त्या बॉलवरती नाही, चांगला फटका खेळू शकले. दुसऱ्या षटकात पुनरागमन समर्थचं. 3 बॉलचा खेळ संपला. धावसंख्या फलकावरती 17-17ला एकही गडी बाद नाही. ही जमेची बाजू पॅराडाईज बोईसर या संघाकडे आहे आणि जब्बीरची बॅट चार्ज झाले. 8 बॉलमध्ये 16 धाव्यांची झंझावती खेळी. पुढचा बॉल. काय क्षेत्ररक्षण केलं होतं, परंतु हा चेंडू निघून जाईल सरळ सीमा रेषेच्या बाहेर. कुणालसाठी टाळ्या व्हायला हव्या, ज्यानं खूप चांगले एफर्ट्स ठेवले, परंतु आज जब्बीरनं शोधलाय चौकार. 21 रन. बॉलचा खेळ झाला 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर 21 धावा. थांबतंय, जाऊन पोचते ते म्हणजेच 21 वरती. पहिल्या षटकात धावसंख्या 16 होत्या. इथे 5 बॉलमध्ये 5 धावा खर्च केल्यात समर्थन आहे. इथे देखील आपण पाहतायत फटका तर खेळला तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. एकदा जीत साठी टाळ्या व्हायला हव्या. पहिल्या दिवसापासून या खेळाडूनं जेवढं चांगलं क्षेत्ररक्षण केलं त्याचं प्रशंसा करणं कर्तव्य आहे, ज्यानं खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 11ची सरासरी राखत 22 धावा. घेऊया एक छोटासा ब्रेक. मॅच देखील तापलाय, तत्पूर्वी मंत्रमुग्ध करणारा एक सुमधुर गीत. काय सामना रंगतोय, खूप चांगली मॅच. आता या वेळेला मनीष ज्या पद्धतीने जब्बीरवरती आक्रमण मनाने केलं, आता ते उत्तर मनीषला मिळेल की पुन्हा एकदा मनीष हवी होईल, हाही प्रश्न तेवढाच महत्वाचा आहे. गोलंदाज तयार. खराब क्षेत्ररक्षण. जिथे आपण पाहतात मीत आपल्याला पाहायला मिळाले. बॉल पर्यंत पकडण्याचा बॉल होता, परंतु त्यावेळेला बॉलने थोडंसं फ्लिप केलं आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. बॉल आणि 17 बॉल मध्ये 37 धाव्यांची गरज. 17 चेंडू 37 धावा. काय सामना रंगलाय. खूप चांगलं क्रिकेट. इथे देखील आपण पाहताय जब्बीरनं फटका खेळला होता. बिगेशने कॅच कॅरी करण्याचा प्रयत्न केला. जीवाची बाजी लावत प्रत्येक खेळाडू आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी. ज्या वेळेला तुम्ही गावाच्या संघाबद्दल क्रिकेट खेळता त्यावेळेला गावासाठी आपण काहीतरी देणं आहोत. ज्या अनुषंगाने तुम्ही गावाच्या नावाकरिता एक चांगलं क्रिकेट खेळत असता. क्या बात आहे समर्थ. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. जीत आहेत तिथे. सार्थक आहेत ज्यांनी चांगला स्टॉप केले त्या बॉलला. 15 बॉल मध्ये 37 धाव्यांची गरज. जब्बीर आतापर्यंत मैदानाच्या 14 बॉलमध्ये 25 रन ज्याने केल्यात. अय्यानने फक्त 1 बॉलचा खेळ संपल्यानंतर 1 रन. जमेची बाजू अशी आहे की मायकोप संघाने आतापर्यंत एकही एक्स्ट्रा चेंडू हाताळला नाही. 15 बॉल आणि 15 बॉलमध्ये 37 धावा करायच्यात या मॅचला जिंकण्यासाठी. अंडरआर्म क्रिकेटचा राजा म्हणून जब्बीरकडे पाहिलं जातं. या वेळेला आदू मायकोपची ऑन साइड म्हणजे भिंत, तिथून बॉल जाणं थोडंसं कठीण. आता जब्बीर रन नाही घेत आहेत. बॉल आहेत 14 मध्ये रन करायच्यात. ॲक्शन रिप्ले बघायला आवडेल. काय क्षेत्ररक्षण. अनेक प्रेडिक्शन लागतात. 14 बॉल आणि 14 बॉलमध्ये 37 धाव्यांची गरज. या चमचमत्या ट्रॉफीवरती कुणाचं नाव लिहिलं जाईल. इथे आपण पाहतायत फलंदाज बाद होत असताना गॉन.
बॉल आणि 13 बॉल मध्ये रन करायच्या. 37. जब्बीर बाद झाल्यानंतर निशांत पवार फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. या बॉलला ऑन साईडला फटका खेळायचा होता. सिंगल मात्र पाहायला मिळतं. या सिंगलच्या साह्याने षटक संपलं, ते म्हणजेच तिसरं. 3 षटकांचा खेळ संपलाय. 27 धावा, 12 मध्ये रन करायच्या 36. देऊया एक छोटासा ब्रेक. बॉल मध्ये रन करायच्यात या मॅचला जिंकण्यासाठी. 36. संघाचा महत्वाचा गोलंदाज समर्थ बटर का म्हणून मी संघात मने असताना देखील 2 षटका हाताळतो, तर ती माझी गुणवत्ता आहे. या वेळेला फुलरलेनचा बॉल होता, नाही कनेक्शन झालं. 11 बॉल मध्ये आता रन करायच्या 35. 35 धाव्यांची गरज. श्री स्वामी समर्थ मायकोप ए काही नशिबानं साथ दिली. 1 बॉल 4 ला जो चौकार गेला तिथून पर्यंत हा सुखद प्रवास मायकोप संघासाठी वाखण्याजोगी राहिला. विलक्षण कामगिरी. चुका झाल्यानंतर त्या चुका सुधारणारा असतो, त्याला माणूस म्हणतात, आणि त्या मायकोप संघाने चुका सुधारून आले आणि आजच्या दिवसात अप्रतिम क्रिकेट दाखवलं. फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत बिगेश. फेकी येईल आणि तत्पूर्वी काय घडलंय? नॉट आउट. 30 धावा धावफलकावरती. 9 मध्ये 33. आता प्रत्येक बॉल मागे तुम्हाला जर या मॅच मध्ये तुमचं अस्तित्व राखायचं असेल तर प्रत्येक बॉलवरती चौकार, आणि ते मायकोप समोर थोडंसं कठीण असेल. तुम्ही प्रत्येक बॉल नाही चौकार खेळू शकत तिथे. आता इथून विजयाचा सुगंध दरवळायला लागला. मायकोप विपक्षात पॅराडाईज, ही जी रायव्हलरी आपल्याला पाहायला मिळते ती खऱ्या अर्थानं खूप चांगली आहे. मजा येते या मॅच मध्ये. बॉल डॉट आलाय. डॉट बॉल. टाळ्या वाजतात. मायकोपच्या डगआउट मधनं शिट्ट्या वाजतात. मनीष भोईरच्या गालावरती स्मिथ हास्य आलंय. आणि इथून आपण पाहतात आता व्हाईट बॉलनं स्कोर काढला. धावसंख्या 32. 7 मध्ये करायच्यात रन 31. आता येणारा चेंडू या षटकातील शेवटचा. पुढील बॉल. फटका तर खेळला. क्षेत्ररक्षक आहेत. येतोय डॉट बॉल. संपलंय षटक. ते म्हणजेच आपण पाहतात चौथं. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 31 ची गरज आहे. दहा बॉल मध्ये 31 धाव्यांची गरज. पहिलाच बॉल खेळत असताना आपण पाहतात आता डॉट बॉल. धनसरच्या प्रत्येक ग्रामस्थांनी या मॅचला प्रेम दिलं. इथे देखील आपण पाहतायत हा बॉल जाऊन अंगावरती आदळलाय. कुणालची फिरकी नाही रीड करू शकले. 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये रन करायचे 31. फटका खेळला जरूर. जिथे मित आहेत मित बॉलला फील्ड करतील. डॉट बॉल नाही तर सिंगल मिळाली आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 33. 3 मध्ये 30 ची गरज. जवळपास हा वन वे ट्रॅफिक. एक हाती किल्ला लढवला आणि या मॅच मध्ये आपलं नाव कोरलं की फायनल मध्ये एंट्री करणार ती पण थाटात. स्वॅक्स आहे जिथे मायकोप श्री स्वामी समर्थ हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आता 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये करायच्यात 29. फटका खेळला जरूर. जिथे बिगेश आहेत बिगेशच्या माध्यमातून फील्ड चांगलं झालं आणि धावसंख्या जर तपासून पाहिली तर आता 34 ला इथे मात्र स्थिर होते. फटका खेळला शेवटच्या बॉलवरती तर हा आलाय चौकार. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं.